उर्वेशने आधीच वॉर्निंग दिली होती की गावात लोकांची गर्दी जास्त राहते म्हणून गावात गाडी घेऊन जाऊ नकोस, गावाबाहेरच चालव. पण आपल्या अंगात किडे इतके की मी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गाडी गावात घेऊन गेली आणि नंतर हे होणारच होतं. काय झालं ते बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? हॅव अ गुड डे. मी पायल. तर आज आम्हा दोघांना पण देवळीत काम होतं म्हणून मग आम्ही सोबतच गेलो आणि जाताना वाटेत एक पूल लागते, त्या पुलाचं काम चालू आहे आणि सोबतच त्यांनी रोडचं पण काम चालू केलं. अशा प्रकारे आम्ही पोहोचलो देवळीला आणि सर्वात आधी मला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये. आले तर इथे ऑलरेडी लोकांची खूप मोठी लाईन लागलेली होती. नंतर माझा नंबर आला, मग मी चेकअपसाठी काम असल्यामुळे मला हॉस्पिटलला सोडून तो आधीच निघून गेला. नंतर मलाही प्रोजेक्टचं वगैरे थोडं काम होतं, त्यासाठी मी माझ्या मैत्रिणीला बोलवून घेतलं. त्यावर आम्हाला थोडं डिस्कशन करायचं होतं, त्यासाठी आम्ही 1 ते 1.5 तास बस स्टँडवर बसलो. इतका वेळ बस स्टँडवर असून सुद्धा आम्हाला काहीच माहिती नव्हतं की आमच्या आजूबाजूला काय चालू आहे. आम्ही आमच्याच कामात मग्न होतो आणि प्रचंड डिस्कशन करून आम्ही गेलो नेट कॅफेवर. तिथे गेल्यावर अर्धा पाऊण तास डोक्याचं दही केलं आणि मग आम्ही गेलो पाणीपुरी. नंतर केवायसी केली, मग उर्वेशाला त्याच्यासोबत पुन्हा पाणीपुरी खायला गेली. आणि आज होता शुक्रवार, म्हणजे देवळीचा बाजार. इथे दिसले पोलीस काका, म्हटलं यांना पण घ्यावं आपल्या व्हिडिओ. आणि बाजार झाल्यानंतर उर्वेची इच्छा झाली लस्सी प्यायची, म्हणून यांच्यासोबत जास्त फिरायला लागत, अगं पैशाला चुना लावते. आणि खिसा खाली करून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. मग माझी इच्छा होती ती गाडी चालवायची, पण भावासोबत गाडीवर जाण्याचा फायदा हाच होतो की आपल्याला आपली इच्छा पूर्ण करता येते. मग थोडं गोड गोड बोलून गाडी शेवटी हातात. पण आमची आधीच बोली झाली होती की गाडी गावाबाहेरच चालवायची, पण मला मज्जा येत होती म्हणून मग गावाच्या जवळपास घेऊन गेली. मग झालं असं की मी गाडी चालवताना शेजारच्या लोकांना दिसली आणि ती बातमी आमच्या आधी आमच्या बाबांजवळ पोहोचली. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू, बाय बाय.